बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी आहे ती ठाकरे गटांच्या खासदारांसंदर्भातली। ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागल्यात। ठाकरेंच्या 9 खासदारांनी त्यामुळे दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत आपली वज्रमूठ असल्याचं सांगितलं। आम्ही सर्व खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबरच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। इतर विषयांना बगल देण्यासाठी या पुढ्या सोडल्या जात आहेत। बीडच्या बातम्या लपवण्यासाठी अफवा पसरवण्याचं काम सुरू असल्याचं खासदारांनी सांगितलं। जे दावे करतायत त्यांचेच लोक टप्प्याटप्प्यानं पक्ष सोडतायत असा दावा खासदार अरविंद सावंतांनी केलाय। लोकसभेमध्ये शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं। आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नवीन कार्यालय मिळालं, त्याचं आम्ही उद्घाटन केलं। तेव्हाही सगळे खासदार होते। आताही 9च्या 9 खासदार हजर आहेत इथे। 9 आता संजय दिना आता येतील 2 मिनिटांमध्ये। आणि म्हणून आम्ही मुद्दाम सगळ्यांना एकत्र आणलं की ज्यांना कुणाला वाटतं त्यांनी अगदी व्यक्तिशः जरी बोललं तरी चालेल, आमची वज्रमूठ आहे, मजबूत, टायगर जिंदा आहे, तसे सगळे आहे तिकडे। हेच त्याचं कारण आहे। हेच त्याचं कारण आहे। म्हणून मी सुरुवातीला विसंवादद्वारे जे सांगितले, मला नाव घेऊन बोलायचं नव्हतं। तो जो काय प्रकार सुरू आहे त्यांचा, सरकार धड चालत नाही आत्ताही। बीडमध्ये जे प्रकरण सुरू आहे ते पहा तुम्ही। कशा बातम्या थांबवायच्या, या बातम्या आल्या का ते थांबतं ना। ज्वलंत विषय थांबवायचे, महागाईचे, अत्याचाराचे, आता पुन्हा बदलापूरला बलात्कार झाला, हे सगळे विषय थांबवायचे आहेत। मग हे विषय सोडले का दिवसभर चॅनलवर ही भजनं सुरू होतात। ही भजनं थांबली पाहिजेत। इथं निष्ठेने बसलेली माणसं आहेत, त्यांच्याबद्दलचा संशय व्यक्त करू नका। हे सगळे आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत, त्या शिवसेनेसोबत